शाळेच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। अंदरसूल येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा मुले येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींनी जॅपनीज भाषेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। येवला तालुक्यात 231 शाळांमध्ये 14,563 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी दिली। दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकूण 2,33,503 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वितरित करण्यात आले आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। आज जे आहे अख्ख्या राज्यामध्ये शाळेचा पहिला दिवस आणि म्हणून प्रवेश उत्सव म्हणून हा साजरा करण्याच्या संदर्भामधली भूमिका जी आहे राज्य शासनाने घेतली। त्याचं कारण मुख्यतः कारण म्हणजे जे आहे मुलांना प्रोत्साहन मिळावं, पालकांनाही प्रोत्साहन मिळावं की मुलांना रोज जे आहे शाळेत पाठवायला पाहिजे। त्याचबरोबर शिक्षकांनाही जे आहे प्रोत्साहन मिळालं पाहिजे की आपल्याला ही भावी पिढी घडवायची आहे आणि भावी पिढी घडवण्यासाठी हे शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे। आणि ते जे आहे मुख्यतः काम जे आहे हे शिकवणारे जे आहे जे शिक्षक आहे त्यांच्या हातात आहे आणि म्हणून ह्या संदर्भामधली जी भूमिका शासनाने घेतली आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आज पहिला दिवस जिथे जिथे आहे तिथे त्या ठिकाणी जे आहे प्रवेश उत्सव जे आहे थाटामाटामध्ये जो आहे साजरा करण्याचं ठरवलं। मी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मनापासून या प्रवेश उत्सवाच्या जे आहे पहिल्या दिवसाच्या आहे मनापासून शुभेच्छा। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।